नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण MPSC आयोगाने आतापर्यंत जे विचारलेले PYQ आहेत ते बघणार आहोत। तर हे प्रश्न आपण 21,000 प्लस प्रश्नसंच लोकसेवा पब्लिकेशनचा आहे, त्यामधून आपण रिवाइज करत आहोत। तर हे जे आहेत हे राज्यशास्त्र या विषयामध्ये येतात, इंडियन पॉलिटी। तर चला बघूया ऐतिहासिक पार्श्वभूमीवर किती प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत आयोगाने किती प्रश्न विचारले, कारण असे काही प्रश्न असतात की जे PYQ मधून सुटत असतात। तर हा प्रश्न आयोगाने पहिल्यांदाच विचारलं होतं असं। तर बघूया। तर जोड्या लावायला आहे, विचारवंत दिले आहे। हा इतिहासमध्ये पण घेऊ शकता, पण हा राज्यव्यवस्थेमधून घेत आहोत आपण। तर थॉमस हॉब्स हे कोण होते? तर थॉमस हॉब्स हे कोण होते या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 2। तर थॉमस हॉब्स हे काय आहे? तर ब्रिटिश तत्त्वज्ञ म्हणून सांगितलं आहे। फ्रेडरिक हायेक हे कोण होते? तर अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ होतं। आणि रॉबर्ट नॉझिक हे कोण होते? तर अमेरिकन तत्त्वज्ञ होतं। आणि रुसो हे कोण होते? तर ब्रिटिश राज्यक्रांतीचा जनक। रुसो हे ब्रिटिश राज्यक्रांतीचे जनक। याच्यातनं सगळ्यांनाच रुसो माहीत असेल। तर रुसो फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक। तर बघा 4च्या एक ब असलेला पर्याय हा एकच आहे, त्यामुळे जर आपल्याला हा एक आलेला असला तरी हे म्हणजे सॉल्व होत असते। तर जोड्या लावामध्ये अशा 1 किंवा 2 तरी माहीत असलं तरी तो प्रश्न सुटत असतो, तर हे लक्षात ठेवायचं। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल रिकामी जागामध्ये प्रसिद्ध करण्यात आला। हा पूर्व परीक्षा 2023चा प्रश्न आहे। तर केव्हा प्रसिद्ध करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आयोगाने जुलै 1918 दिलेलं आहे। पर्याय 3 उत्तर दिलेलं आहे। मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल रिकामी जागामध्ये प्रसिद्ध करण्यात आला। तर जुलै 1918 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला। त्यानंतरचा प्रश्न आहे रिकामी जागाच्या इंडियन कौन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। तर या प्रश्नाचा उत्तर दिलेला आहे पर्याय 2 दिलेला आहे 1861। 1861च्या इंडियन कौन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया। घटनात्मक सुधारणाचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरविले। रिकामी जागा गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933 मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली। तर कोणत्या गोलमेज परिषदेत हे आपल्याला सांगायचे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेले आहे पर्याय 3 तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये। म्हणजे घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930 लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरविले। आणि तिसरी गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933 मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली। तर ते कोणती गोलमेज परिषदेनंतर होते? तर तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याचे ठरवले। तर त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्ये यांच्यामध्ये जी अधिकार विभागणी करण्यात आलेली आहे त्याची पायाभरणी खाली कशातून दिसून येते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 दिलेला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 यामधून केंद्र आणि राज्यामध्ये जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्याची पायाभरणी म्हणजे या ॲक्टमधून दिसून येते। कोणतं? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 म्हणजे 1935चा कायदा। त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील रिकामी जागा हा महत्त्वाचा टप्पा आहे। तर राज्यघटनेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा कोणता आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे। तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय 2 द इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861 हे दिलेलं आहे। इथे महत्त्वाचा टप्पा आहे द इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861 पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे। पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे
भारत सरकार कायदा 1935 बाबत 1935चा कायदा व्यवस्थित करून जायचा, कारण यावर प्रश्न विचारला जातोच. भारत सरकार कायदा 1935 बाबत कोणते विधान चुकीचे आहे ते विचारलं आहे. तर आपल्याला चुकीचे विधान सांगायचे आहे. तर 2 हा दुसरा विधान, या कायद्याने भारतामध्ये प्रथम द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे विधान चुकीचे आहे. तर मग 1935च्या बाबतचे बरोबर विधान कोणते आहे ते आपण बघून घेऊया. तर बघा, यामध्ये पहिला, तिसरा आणि चौथा हे बरोबर आहे. तर या कायद्यान्वये केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली. या कायद्याने प्रांतामधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली गेली. या कायद्याने 3 स्वातंत्र्य सूचीच्या माध्यमातून केंद्र राज्यामध्ये अधिकाराची विभागणी करण्यात आली. केंद्र राज्यामध्ये अधिकाराची विभागणी कोणत्या कायद्याने करण्यात आली? तर भारत सरकार कायदा 1935. दुहेरी म्हणजे प्रांतामध्ये जे दुहेरी शासन व्यवस्था होती ते रद्दसुद्धा करण्यात आली आणि केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली. दुहेरी शासन व्यवस्था तर लागू करण्यात आली. भारत सरकार कायदा 1935 दुसरा चुकीचं आहे, चुकीचं विधान विचारलं होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात विधाने लक्षात घ्या. कोणते बरोबर विधान आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे पर्याय 1 उत्तर दिले अ आणि ब. तर वाचून घेऊया. या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्ता प्राप्त झाली. फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली. 1935च्या कायद्यानुसार काय? फेडरल कोर्टाची स्थापना झाली आणि प्रांतिक स्वायत्तासुद्धा प्राप्त झाली. पर्याय 1 उत्तर दिले अ आणि ब हे बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. 15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत रिकामी जागा भाग आणि रिकामी जागा विभाग आणि परिशिष्टे होती. तर भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत किंवा 15 ऑगस्ट 1943 पर्यंत किती होते ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे पर्याय 2. 14 भाग, 321 विभाग म्हणजे 321 कलमे म्हणता येईल आणि 10 परिशिष्टे होती. 15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत 14 भाग, 321 कलमे आणि 10 परिशिष्टे होती. त्यानंतरचा प्रश्न, कोणती जोडी बरोबर आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर यामध्ये पर्याय 4 उत्तर दिलं आहे. 1947चा कायदा जबाबदार शासन पद्धती 1947चा कायदा जबाबदार शासन पद्धती ही जोडी बरोबर आहे. 1935च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अंमलात आल्या नाहीत? म्हणजे 1935च्या कायद्यातील कोणत्या तरतुदी आहेत ज्या अंमलात आणलेल्या नाहीत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलं आहे पर्याय 2 ब आणि क. तर भारतीय संघराज्य आणि केंद्रातील द्विदल राज्य पद्धती ह्या 1935च्या कायद्यातील तरतुदी अंमलात आणल्या नाहीत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न आहे, विधाने दिलेले आहेत 2 विधाने. तर त्यापैकी कोणते विधान बरोबर आहे आणि त्याचे योग्य कारण वगैरे असं सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय 4 म्हणजे हे विधान आहे ते चूक दिलेलं आहे आणि आर हे विधान हे बरोबर आहे. तर आर विधान वाचून घेऊया. भारत सरकार कायदा 1935 अनुसार संघराज्यीय, प्रांतीय आणि समवर्ती अशा 3 सूचीमध्ये विषयाची विभागणी केली होती. हे विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. चुकीचे विधान कोणते आहे ते विचारलं आहे. तर चुकीचे विधान विचारलं आहे तर 13. तर याचं उत्तर दिलं आहे 2. 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अन्वये भारतीय विधिमंडळ द्विगृह विधिमंडळाच्या रचनेत रूपांतरित झाले. तर हे जे विधान आहेत हे काय आहेत? हे विधान आहे चूक आहे. तर पहिलं विधान 1919च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड अहवालावर आधारित आहे. हे विधान बरोबर आहे. दुहेरी शासन पद्धती 1919च्या कायद्याने लागू करण्यात आली होती. हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यानंतरचं विधान आहे की भारतीय म्हणजे राज्यघटनेच्या जवळपास 75% भाग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935ची पुनर्निर्मित रूप आहे. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया.
खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली, तसेच भारतामध्ये केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4, 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली. त्यानंतरचा प्रश्न बघूया. विधाने दिलेले कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला सांगायचे आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1, अ आणि ब. तर अ आणि ब विधान वाचूया. 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्याकडे देण्यात आले आहेत. अमेरिकेमध्ये उर्वरित अधिकार हे राज्याकडे देण्यात आलेले आहेत. तर 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. विधान हे बरोबर आहे. 1 म्हणजे अ आणि ब हे 2 विधान बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे काय विधाने दिलेले आहेत ते विचार करायला सांगितलं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3, अ आणि क विधान बरोबर आहे. तर अ आणि क विधान वाचून घेऊया. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 बद्दलचे हे विधाने आहेत. अ विधान आणि क विधान बरोबर आहे. अ विधान वाचूया. या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांच्यासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले. या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणी मंत्री परिषद नियुक्त केली होती. तर अ आणि क विधान बरोबर आहे. पर्याय 3 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. 17. तर याचं उत्तरसुद्धा 3 आहे. महाराष्ट्र शासनाने रिकामी जागा यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष असे वाढविले आहे. तर ये प्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी, तसा हा प्रश्न करंटमधून होता त्यावेळेस जेव्हा 2016ला एक्झाम झाली. तर करंटमध्ये यायला पाहिजे, तरी पण इथं आलेला आहे. तरी म्हणजे घेतलं आहे. इथं दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने रिकामी जागा यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष असे वाढविले आहे. तर ये प्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी. त्यानंतरचा प्रश्न आहे केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी रिकामी जागाकडून घेतली. तर कोणाकडून घेतली? तर पर्याय 3, 1935चा भारत सरकार कायदा यांच्याकडून केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना. म्हणजे केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना हे आपल्या घटनाकारांनी कुठून घेतली? ते 1935च्या भारत सरकार कायद्याकडून घेतली. त्यानंतरचा प्रश्न बघूया. विधाने आहेत यामध्ये कोणते चूक बरोबर ते सांगायचं आहे. तर यामध्ये अविधान बरोबर आहे आणि ब विधान चूक आहे. पर्याय 1 उत्तर दिलेलं आहे. तर अविधान वाचून घेऊया. राज्यघटनेतील केंद्र राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध अनुच्छेद 256, आणीबाणीविषयक तरतुदी अनुच्छेद 352, 353, 356 या 1935च्या कायद्याने जे सुचविले होते त्यांच्याशी जुळणारे आहेत. अविधान फक्त बरोबर आहे. पर्याय 1 उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी रिकामी जागा येथे झाली. तर कुठे झाली? तर 20च्या उत्तर दिलं आहे 2, पुणे या ठिकाणी झाली. भारत सरकार कायदा 1935 याप्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा आहे 20 जुलै 1937 रोजी पुणे या ठिकाणी झाली. पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचे प्रश्न आपण बघूया. प्रश्न आहे की खालील म्हणजे जोड्या आहेत त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे ते आपल्याला सांगायचे आहे. तर 21चा 3 बंगालची फाळणी 1915 दिले आहे, हे चूक आहे. कारण बंगालची फाळणी 1905ची आहे आणि मुस्लिम लीगची स्थापना 1906 असं आहे. तर बंगालची फाळणी हे विधान चूक आहे. तर मग हे जोडी चुकीची आहे. 3 क्रमांकाची जोडी चुकीची आहे. तर पहिली, दुसरी आणि चौथी जोडी बरोबर आहे. ते बघूया. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 बरोबर आहे. पहिल्या महायुद्धाची समाप्ती 1918ला झाली, हे सुद्धा बरोबर आहे. मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा 1919चा आहे, हे सुद्धा बरोबर आहे. तर बंगालची फाळणी हे चुकीची आहे. या ठिकाणी बंगालची फाळणी 1905ला झाली होती. त्यानंतरचं बघूया. विधाने दिलेले आहेत
त्यापैकी कोणते बरोबर विधान आहे ते विचारलं आहे ते सांगूया. तर याचं उत्तर दिलेलं आहे पर्याय 1 म्हणजे फक्त अ बरोबर आहे. 1 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक चीनला मान्यता देणारा भारत हा प्रथम देश होता. 1 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक चीनला मान्यता देणारा भारत हा प्रथम देश होता. फक्त अ विधान बरोबर आहे. त्यानंतर बघूया भारताच्या संविधानाची तत्त्वे किंवा सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनामध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 3 पंडित मोतीलाल मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखालीच मुंबईमध्ये सर्वपक्षीय अधिवेशनात म्हणजे भारताच्या संविधानाची तत्त्वे किंवा सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती? तर पंडित मोतीलाल नेहरू. त्यानंतरचा प्रश्न बघूया की भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्त्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्पष्ट केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 चार्टर ॲक्ट 1853. त्यानंतरचा प्रश्न 1935च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती? तर प्रांतिक सहायता. 1935च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती? तर प्रांतिक सहायतेची तरतूद होती. 4 उत्तर आहे 25. त्यानंतर 26 ब्रिटिश काळामध्ये स्वातंत्र्य निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यामध्ये होती? तर 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यामध्ये ब्रिटिश काळात स्वातंत्र्य निर्वाचन आयोगाची तरतूद होती. अशा पद्धतीने आपण जे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे यावर काही प्रश्न म्हणजे MPSC आयोगाने आतापर्यंत विचारलेले PYQ बघितला आहे. आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या टॉपिकवरचे प्रश्न बघूया. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.